नमस्कार, मी संजय दांडगे आणि आपण बघत आहात MH महाराष्ट्र न्यूज। आज आपण सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या मतदारसंघामध्ये आपण जनतेचा कौल जाणून घेणार आहोत। बाबा, काय एकंदरीत परिस्थिती मतदारसंघामध्ये काम झालेली का? मतदारसंघामध्ये इथं 15 वर्षापासून अब्दुल सत्तार हा मंत्री राहिलेला आहे। हां, आणि विकास काम जर म्हणलं ते छोटे मोठे गट्टे बसणं हां, या काही गोष्टी असतात, पण ज्याला विकास म्हणला गेला की बा ह्या गावाला लागून जे अनेक ते रस्ते असतात, बांध्या असतात, लोकांची तिथे रहदारीचा जास्त वापर असतो, अशा ठिकाणी बारकाईनं लक्ष देऊन अशा त्या आमदारांनी काम केलं पाहिजेत। बाकीच्या एखादी शासकीय योजना असली ती शासकीय योजनेप्रमाणे ते तिथे करावंच लागतं, ते काही एवढा विषय नसतो। पण एक बारकाईनं आमच्या गावाचं हिशोबानं तुम्हाला सांगतो की आज ह्या साळावर रस्ता आहे, जर पाणी जर मोठा पडला तर रस्त्यानं कमरा इतकं पाणी त्या खड्ड्यामध्ये तुंबलेलं आहे। इथे एक गोगाड म्हणून एक रस्ता आहे, अतिशय बिकट, माणसाला चालता येत नाही। अनेक अशी कामं आहे राजकारणाच्या हिशोबानं ते थोडे त्यांच्या पक्षाच्या वतीनं त्यांनी ते सांगत राहते, पण पायड्यावर काही काम नाही, ते गप्पा आहे, त्याच्यात काही मोठं तथ्य नाही। काय वाटतं यावेळेस परिवर्तन होईल? नाही, परिवर्तन म्हणजे होईल म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये होईल। काय वाटतं मग कोण निवडून येईल यावेळेस? नाही, निवडून म्हणलं तर इथं असं परिस्थिती आहे भाजपची की तिथं यातलं मतदान हे 1 लाख बांधलेलं आहे। हां, तो माणूस कोणी असो, इथं मागच्या नाना होते, नवीन इकडं आले होते, नानालासुद्धा मतदान पडलं होतं। पण काम करण्याच्या चळवळीत जर म्हणलं तर मी थोडक्यात म्हणजे मी BJPचा कार्यकर्ता आहे। आणि BJPचे कार्यकर्ता म्हणल्यावर आमच्यामध्ये 10-5 लोक कायमचे टपमध्ये राहतात, नंतर काम करतात। पण त्याच सर्वांमधून मला असं वाटतं आप्पा माझे आमदार आहे, त्यांच्या बी कारकिर्दीमध्ये चांगलं काम झालेलं आहे। पण आजच्या परिस्थितीमध्ये म्हणलं तर काम करण्याची पद्धत जर म्हणलं तर जे म्हणतात आपण की दररोजा देवाचा उघडा पाहिजे, तसं सुरेश बरंतकर 2 वेळेस बी पडल्यावर त्यांनी तिथं कार्य चालू ठेवलं। कधी फोन केला, माझ्या अनुभवात प्रमाण सांगतो मी, कधी फोन जर केला असेल कुठे पोलीस स्टेशन काही तहसीलचं काम असेल तर ते थोडं जागृत राहत्या अशा माणसाचा। आणि 2 वेळेस पडले म्हणल्यावर सहानुभूतीची लाट म्हणून त्यांनी अशा माणसाला सहानुभूती दिली पाहिजेत, कारण आमचे सर्वच मित्र आहे माझ्या भाजपमध्ये, असं काही नाही, पण अशी सहानुभूती म्हणून मला असं वाटतं बा। एकंदरीत सुरेश भाऊला या ठिकाणी सहानुभूती मिळताना दिसत आहे। काय वाटतं? सुरेश पाटील बनकर काय वाटतं आपल्याला की सिल्लोड सोयगावचा कोण आमदार होईल? सुरेश पाटील बनकर। बाबा, काय वाटतं बाबा? आता सध्या पुरे पब्लिक याच्यावर जनतेवर आहे। हां, जो काम करेन तो निवडून येईन, ही ठामपणे आहे। काय वाटतं जरांगे पाटलाचं? जो काम करेन ते येईन, हां, प्रगती करली पाहिजे माणसांनी। बरोबर, या ठिकाणी जो काम करेल तो येईल। बाबा, एकंदरीत काय वाटतं बाबा मतदारसंघामध्ये कोण आमदार होईल? मतदारसंघाची परिस्थिती सध्या तरी बेभरोशाचीच आहे आणि जोपर्यंत विरोधी पक्षातले सगळे लोक एकत्र येऊन एकच उमेदवार जो देत नाही तोपर्यंत तरी विद्यमान आमदार किंवा विद्यमान मंत्री आहे त्यांना फारसा धोका बसला असं वाटत नाही। आणि विशेषतः जरांगे फॅक्टर जर चालला, लोकसभेचा जसं निकाल लागला तसा निकाल लागू शकतो, परंतु आजच्या घडीला सर्व पक्षांमध्ये विद्यमान आमदाराची परिस्थिती बरी आहे, परंतु विरोधी पक्षातले जर भाजपची मंडळी जर एकत्र आली, शिवसेनेवाले एकत्र आले, राष्ट्रवादी काँग्रेसवाले एकत्र आले आणि त्यांनी जर मिळून एक उमेदवार दिला एकाशी एक, तरच इथं काही बदल होऊ शकतो। नाहीतर पूर्वीचे पाडे तसंच चालू राहणार आहे, किंवा तरुण मंडळी त्यांनी जर जरांगे फॅक्टर चालवला तर आता या विद्यमान आमदारांविषयी बऱ्याच तक्रारी आहेत, सिल्लोडच्या आहेत, तालुक्यातल्या आहेत, बाहेरच्या आहेत, परंतु त्यांना असा सबळ प्रतिस्पर्धी भेटला नाही आणि भाजपवाले एका दिलानं काम करत नाही। मागच्या वेळेला त्यांच्यात फूट झाल्यामुळं आमचे प्रभाकरराव पारोदकर निवडणूक हारले 10-20 हजार मतदानात फक्त। त्यामुळं इथली परिस्थिती अशी आहे की विरोधक विखुरलेले आहेत, त्यामुळं समोरच्या माणसाचा फायदा होतो। विरोधक एकत्र आले तरच इथं काहीतरी बदल होऊ शकतो असं मला वाटतं। बरं, बाबाला असं वाटतं की या ठिकाणी विरोधक जर का एकत्र जर आले तर या ठिकाणी नक्कीच परिवर्तन होईल। काय वाटतं आपल्याला?
सिल्लोड सोयगाव तालुक्यामध्ये जोपर्यंत अख्खा हिंदू समाज एकत्र येत नाही तोपर्यंत बदल शक्य होत नाही. आणि विद्यमान आत्ताचे जे आमदार आहे अब्दुल सत्तार यांनी गोरगरीब जनता असेल, कुठले अधिकारी असेल, शासकीय अधिकारी असेल, निमशासकीय अधिकारी असेल, यांच्यावर दबाव आणून कुठलेही कामं ते करून घेतात. आणि आता तर पालकमंत्रीपद त्यांच्याकडे संभाजीनगर जिल्ह्याचं, आणि त्या माध्यमातून ते दादागिरी करून कुठल्याही बी इंडस्ट्रीचं काम असेल किंवा कुठलं काम असो शासकीय काम ते काय ह्याच्यात करून आणतात. आणि आपली सिल्लोड सोयगावची जनता ही झोपलेली आहे. जोपर्यंत जागी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बदल निश्चित नाही. आणि एकदा जागी झाले तर बदल निश्चितच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी जनता झोपलेली आहे. जनता जर का जागृत झाली तर नक्कीच या ठिकाणी बदल घडेल असं आत्ताच या आपल्या काकांनी सांगितलेलं आहे. एम एच महाराष्ट्रासाठी मी संजय दांडगे.